तर अकोटमधील युतीवरनं अभिजित अडसूळ यांनी भाजपवर निशाणा साधलाय। अशा पद्धतीनं युती व्हायला लागली तर भाजपचा नाश होईल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लक्ष देण्याची गरज आहे असं अभिजित अडसूळ म्हणाले। संदर्भात आपण बघतोय अकोटमधील युती व्हायला लागली तर भाजपचा नाश होईल असं त्यांनी म्हटलं। राक्षसी महत्वाकांक्षा असलेल्यांचा नायनाट करा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। शिवसेनेचे नेते आणि दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, अकोटमध्ये एमआयएम आणि भाजपची युती झालेली आहे, कसं बघता या सगळीकडे? अतिशय हास्यास्पद आहे। राजकारणाचा चिखल होतोय आणि खऱ्या अर्थानं ही प्रकाश भातसागळेंची राक्षसी महत्वाकांक्षा। कारण आपण पाहिलं तर दर्यापूरमध्ये माझ्या विरोधामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये या महाशयांनी माझ्या विरोधात पूर्ण प्रचार केला। महायुतीचा उमेदवार असताना देखील माझ्या विरोधामध्ये व्हिडिओ काढला समोरच्या विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी, आणि तरी देखील भारतीय जनता पार्टीने कुठलीही त्यांच्यावर कारवाई केली नाही। आणि त्याच मस्तीमध्ये की आमचं कोण काय बिघडवतं, आणि त्यामुळे त्याचं उत्तर त्यांना दर्यापूरमध्ये जी नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यामध्ये त्यांना त्याचं उत्तर मिळालं। त्यांच्या पत्नी ज्या नगराध्यक्षा होत्या त्यांना फक्त 4,500 मतं मिळाली आणि शिवसेनेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी 6,500 मतं मिळाली। परंतु तरीही आता इथे हार झाली, कुठेही हार मानायची नाही, काही करून सत्तेमध्ये बसायचं। आणि अकोटला अक्षरशः एमआयएम सोबत त्यांनी युती करून बसले। मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी हे हिंदुत्व विचाराचे पक्ष आणि संघटना आहेत। यांना आता कुठेतरी लक्ष घालण्याची गरज आहे की अशा पद्धतीने जर युत्या व्हायला लागल्या तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा नाश होईल। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।